एकदम ब्लेझरमध्ये टाय घातलेले, एनर्जेटिक आणि जबरदस्त असे कॉन्फरन्स हॉलमध्ये सगळीकडे मला मिळाले. टाईमनुसार चालत नाही ना, म्हणजे 5 वाजले की माझा टाईम झाला, 6 वाजले की टाईम झाला असं करत नाही. की प्रोफेशनल क्वालिटीज 12 आणि लिडरशिपच्या क्वालिटी उरलेल्या 13, अशा 25 क्वालिटी आहेत. तर 25 क्वालिटी एका वर्किंग प्रोफेशनलमध्ये आल्या तर तो वर्किंग प्रोफेशनल गंगाधरपासून शक्तिमान व्हायला वेळ लागत नाही. की आपल्या कंपनीजमध्ये, आपल्या वर्कप्लेसेसमध्ये असे बरेचसे लोक आहेत जे स्वतःमध्ये झाकत नाही, पण दुसऱ्यांना सल्ले देण्यामध्ये बिझी आहेत. जे दुसऱ्यांना सांगतात की तू असं केलं पाहिजे, तू तसं केलं पाहिजे. ही टीम आपल्याला अजून भक्कम करण्यासाठी सगळ्यात आधी एकमेकांना ओळखावं लागेल. तुम्ही सगळ्या एकमेकांना ओळखतात का? नो दाय टीम मेंबर. तुमच्या टीम मेंबर्सला आधी ओळखूया आणि मग आपल्याला ओळखूया. इथून जाताना रिइन्व्हेंट होण्याचा प्रयत्न करूया. What brings success? What brings success? Big dreams need what? Big actions. Grow, we must. Reinvent and rise. Taking initiative means leading the change. Taking initiative means leading the change. Teamwork brings success to all. Self-control means mastering the game. Self-control means mastering the game. Step by step together. Let's start professionals. त्यांच्या पर्सनॅलिटीकडे बघून खूप चांगला पॉईंट लिहिला होता की ही कांट लाय. म्हणजे त्यांनी ते त्यांच्या वीकनेसमध्ये लिहिली होती, बट आय थिंक दॅट इज द स्ट्रेंथ. दॅट ही कांट लाय. तुमची होती का सर? नाही. अरे सेल्स मधला हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. सेल्स अँड सर्व्हिसेस मधला कस्टमरचं नाव माहीत पाहिजे, त्याची इन्फॉर्मेशन माहीत पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. काल परवाच भेटून गेला तुम्ही तर सर तुमचं नाव कसा सेल होईल? ओके. रॅपो मेकिंगसाठी इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल. पॉलिटिशियन बघा, तुम्ही त्यांना वर्षानुवर्षानंतर भेटा ते तुम्हाला ओळखतात. दॅट इज द स्किल बिकॉज दे आर ग्रोइंग ॲज अ पॉलिटिशियन. सब हेराफेरी दिख रहा है मेरे यहाँ. गोलमाल. विकनेस आहे सर, राग येतो. नाही, त्यांना राग येतच कसलाच येत नाही. सेल्फ मोटिवेशन त्यांचं एक आहे ते. पण तुम्ही सांगता पण ते नाही म्हणतात ना. ठीक आहे. 7/12/1981. बरोबर आहे सर. सॉरी त्यांचं कौतुक करायचं म्हणजे खूप काही आहे. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे. कारण काही गोष्टी मी त्यांच्याकडनं इतकं शिकलोय. आणि स्ट्रेंथमध्ये ते हार्डवर्क. रिलेशनचे 3 लेअर आहेत. एक म्हणजे तुमचे बॉसेस, तुमचे जे कोणी बॉस आहेत, तुम्ही ज्याला रिपोर्ट करतात त्या बॉससोबत तुमचे संबंध कसे आहेत. नंबर 1 तुमचे सबऑर्डिनेट्स. ऑफिसमध्ये आल्यानंतर तुम्ही ज्यांच्यासोबत काम करतात त्या सबऑर्डिनेट सोबत तुमचे संबंध कसे आहेत. तुमच्या कस्टमर सोबतचे रिलेशन कसे आहेत. आणि त्यानंतर तुमच्या वेंडर्स सोबत तुमचे रिलेशन कसे आहेत. आणि शेवटचं तुमच्या खाली जे काम करतात, तुमच्या अंडरमध्ये जे काम करतात त्यांच्यासोबतचे तुमचे संबंध हे कसे आहेत. काय जबरदस्त रिलेशन बनवायचं ऑफिसमध्ये. त्याचे सगळे फॅन होते, त्याचे सगळे मित्र होते आणि RQच्या बळावरती त्याचा पतंग हा बऱ्यापैकी उडायचा. तो दररोज 8-9 तास ऑफिसला तर असायचा, पण करायचा काहीच नाही. आणि फक्त रिलेशन बनवायचा, करायचा काही नाही. प्रोडक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो 8 तासामध्ये काय केलं. 8 तासात तो काही करायचा नाही मेजरली, तर त्याचा PQ जो आहे तो लोअर साईडला आहे, RQ जो आहे तो हायर साईडला आहे. आणि त्याचं जे EQ आहे, इमोशनल क्वेश्चन, आपण बघूया इमोशनल क्वेश्चन म्हणजे काय. EQ त्याचं ठीकठाक आहे, जास्त रागाराग वगैरे करत नाही, ठीकठाक राहतो ऑफिसमध्ये. पण पर्सनॅलिटीमध्ये मोठा ग्लिच आहे, काम मात्र काही करत नाही. काम का नाही आहे, बंदा अच्छा आहे, काम का नाही आहे. ऑन युअर बॉसेस, फॉर द इव्हेंट, फॉर युअर अचीवमेंट. ओके,
स्पेस ते पण बघायचं. तर रेल्वे स्टेशनला म्हणजे माझं पाकिट मारलं होतं, तर मी 2 दिवस रेल्वे स्टेशनला झोपलो आणि वडापाव पण राहिलो होतो. औकात का पता चलना बहुत जरूरी होता है, क्योंकि उससे असेसमेंट आता है, उससे हमें पता चलता है कि हम किस पेज पर है, आणि त्या पेजवरनं मग डिसाईड होतं की रिइन्व्हेंट कसं करायचं स्वतःला. ज्या ऑफिसचा आधी होईल, ज्या आउटलेटचा आधी होईल, त्यांनी पटकन परत पुढे यायचं. ठीक आहे, आपल्या ऑफिसला जिंकवायचं आहे, आपल्या टीमला जिंकवायचं आहे. की आपल्याला आपलं गोल अचीव्ह करण्यासाठी अप्रोच करावं लागेल. कस्टमर स्वतःहून येतोय, पण आपल्याला पण अप्रोच करायचंय, जाऊन बोलायचं आहे, तर तो सेल्स होण्याचे जास्ती चान्सेस आहेत. ज्यावेळेस मी अनाऊन्स केलं होतं की तुम्हाला तुमचा पेअर शोधायचा आहे, एव्हरीबडी वॉज एक्साइटेड. असे उठले आणि सगळ्यांना अप्रोच करायला गेले, आणि जसा त्यांना तो पेअर मिळाला, बरं मी 3-3, 4-4 वेळेस अनाऊन्स करतोय की तुमचा विजय झाल्यानंतर टीमच्या विजयाकडे फोकस करा. तुम्ही शतक मारताय, चांगली गोष्ट आहे, पण तुमचं शतक झाल्यानंतर टीम जिंकतीये का नाही. माझं शतक झालंय, मी कशाला फिल्डिंग करू आता, है ना. म्हणजे कॅच येते, तुम्ही सोडताय. मी बरेच जण बघितले की ज्यांनी स्वतःचा पेअर शोधल्यानंतर ज्यावेळेस आपण सांगतोय त्यांना की आता तुम्ही टीमचं बघा, दिले नॉट इंटरेस्टेड. आम्ही काय होतं असं बघायला मिळालं तुम्हाला, पण असं बघायला इथं मिळालेलं आहे बऱ्याच जणांकडनं, आणि हे वर्क प्लेसेसवरती होता कामा नये. जसं आपण एखादी ऍक्टिव्हिटी कंप्लीट करतो, ती ॲप्रिशिएट करू आपण लगेचच. आता इथे तो प्रॉब्लेम आहे ना की मुझे क्या मिलेगा. आज जर इथे तुम्हाला लक्षात आलंय की माझं फक्त टार्गेट महत्वाचं नाही, माझ्या टीमने जिंकणं पण महत्वाचं आहे, तर ते तिथे वापस घेऊन आपल्या ऑफिसेसमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी कामाला सुरुवात करा. फक्त माझं 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 करणं सोडून द्या. वी ऑल आर हॅव्हिंग अ रिअली फॅन्टॅस्टिक जॉब. आय एम टेलिंग यू. असं काम आहे फिरणं, माझं काम आहे कॉर्पोरेट ट्रेडिंग करणं. मी तुम्हाला सांगतो, अशा फार कमी कंपन्या असतात ज्या एम्प्लॉईचं एवढा विचार करतात. आय एम अगेन टेलिंग यू, यू पीपल आर फॅन्टॅस्टिक अँड युअर कंपनी इज सुपर फॅन्टॅस्टिक. गरज आहे ती म्हणजे आपल्या सगळ्यांना एका कॉमन गोल सोबत चालण्याची. पण 1% एक जरी गोष्ट तुम्ही इथून वापस घेऊन गेलात की चला आपण इथे सगळे भेटलोय, कंपनीने माझ्यासाठी एवढं केलंय, चला मी उद्यापासून एक 1% एक्स्ट्रा या कंपनीला द्यायला तयार आहे. आणि 99 डिग्रीपर्यंत फक्त उकळतो, पण 90 पासून 100 पर्यंत जेव्हा ते जातं ना, एका डिग्रीचा फरक, त्या एका डिग्रीमध्ये त्या पाण्याची वाफ तयार होते, आणि त्या वाफेमध्ये इतकी पॉवर असते की ते रेल्वेच्या इंजिनला सुद्धा होते. वी डोंट नो, कदाचित आपण 99% असू, 1% सगळ्यांनी लावा, कदाचित आपलं पाण्याचं रूपांतर त्या वाफेमध्ये होईल, आणि महालक्ष्मी ऑटोची जी आपली कंपनी आहे त्या इंजिनला अजून बूस्ट मिळेल. ही कंपनी अशीच ग्रो करा. आणि यू ऑल हॅव अ व्हेरी फॅन्टॅस्टिक बॉस. मी सेशनच्या आधी त्यांना भेटलो आणि मी स्तब्ध होतो, मी त्यांना बोलू शकलो नाही, बिकॉज आय वॉज रिअली वॉचिंग, रिअली इन्स्पायर्ड बाय यू सर. व्हेरी डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी. ज्यावेळेस तिथे टॅब चालत नव्हतं सर स्वतः आले आणि टॅब का चालत नव्हतं. माय डिअर फ्रेंड्स, असे बॉसेस मिळत नाही. प्रत्येक महिन्यात कमीत कमी 5 ते 6 सेशन नक्की करतो. I've seen arrogant bosses, I've seen selfish bosses, but I've never seen, or I have hardly seen a boss who completely involved in the team. He's completely involved in the team. असा जर बॉस असेल तर आता तुम्ही बॅटिंगला लागा. रन रेट वाढत चाललाय आणि ती बॅट उचला आणि बघा रन रेट, बघा बोर्डवरती स्क्रीन, रन रेट वाढत चाललाय. आणि रन रेट वाढत चालल्यामुळे तुम्ही बॅटिंगची स्पीड वाढवा. जो सेल्स करताय, नेक्स्ट स्टेपला जो सेल आहे तो तुम्ही अचीव्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि मी तुम्हाला सांगतो, टेक्निकली यू ऑल आर स्ट्रॉंग. जस्ट ट्राय टू इम्प्रूव्ह द बिहेवियर. बिहेवियरमध्ये जे काही फ्लॉजेस आहेत ते इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. देन यू विल बी सुपर फॅन्टॅस्टिक, सुपर अचिवेबल. व्हॉट ब्रिंग्स सक्सेस? व्हॉट ब्रिंग्स सक्सेस? व्हॉट ब्रिंग्स सक्सेस? बिग ड्रीम्स नीड व्हॉट? Big dreams need what? Big action. Big dreams need what? Big action. Grow we must. Reinvent the grind. To grow we must. Reinvent the grind. To grow we must. Reinvent the grind. Taking initiative means. Taking initiative means.
Teamwork brings success to all. Teamwork brings success to all. Teamwork brings success to all. Self-control means mastering the game. Self-control means mastering the game. Step by step together. Step by step together. Very good.